शेतकरी मंडळी नमस्कार. कांदा व लसूण पिकासंबंधातील काही महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या तसेच शेतीविषयक माहिती घेऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या कांदा व लसूण समाचारच्या या 16व्या अंकामध्ये मी डॉक्टर राजीव बळीराम काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी प्रसार, कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीने आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. चला तर आजच्या या अंकाची सुरुवात करूया या महिन्याच्या कृषी सल्ल्याने. शेतकरी मंडळी, आता सध्या बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये खरीप कांद्याची लागवड होऊन जवळपास 1 ते 1.5 महिना झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचते. त्यासाठी शेतात पाणी साठवून न देता पाण्याचा निचरा कसा होईल या पद्धतीची व्यवस्था करणे गरजेचे आहे. यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. लागवड झालेल्या खरीप कांद्याची उरलेली नत्राची मात्रा ही 15व्या, 30व्या आणि 45व्या दिवसानंतर 25 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात देणे गरजेचे असते. उर्वरित मात्रा आता शेतकऱ्यांनी शेतामध्ये द्यावी. तसेच सततचा पाऊस पडत असल्यामुळे 80पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता हवेमध्ये तयार झालेली आहे. तसेच ढगाळ वातावरणही तयार झालेले आहे. या वातावरणामध्ये तपकिरी करपा, काळा करपा तसेच जांभळा करपा या रोगाची वाढ होताना दिसते. याचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किंवा नियोजन म्हणून यासाठी मँकोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा ट्रायसायक्लोझॅन 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा प्रॉपिकोनॅझॉल हे 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात आपण फवारणी करावी व त्यात 0.5 मिली प्रति लिटर स्टिकरचा वापर करावा. सध्या उष्णता वाढल्यास फुलकिड्यांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढत असताना दिसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी 15 दिवसाच्या अंतराने फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल 1 मिली प्रति लिटर किंवा कार्बोसल्फान 2 मिली प्रति लिटर किंवा प्रोफेनोफॉस 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात त्याची फवारणी करणं गरजेचे आहे. लागवडीनंतर 40 ते 60 दिवसांनी खुरपणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे माती भुसभुशीत राहते व तणांचा बंदोबस्त होतो. लागवडीनंतर 45व्या, 60व्या व 45व्या दिवशी हे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दूर करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी 5 मिली प्रति लिटर या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. शेतकरी मंडळी, आजच्या सविस्तर चर्चेमध्ये आपण डॉक्टर पूजा डांगी यांच्याकडून कांदा आणि लसूण पिकासाठी कृषी व्यवसाय उद्भावन केंद्राची कशी मदत मिळते आणि त्याविषयी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी डॉक्टर पूजा आजच्या सविस्तर चर्चेत आपणा सर्वांचे स्वागत करते. ICAR कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय पुणेमध्ये कृषी व्यवसाय उद्भावन केंद्राची स्थापना भारतीय कृषी संशोधन परिषदेने 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत 2019 मध्ये केली आहे. ABI केंद्राद्वारे कृषी व्यवसाय स्थापनेसाठी तांत्रिक सहाय्य, वैज्ञानिक सल्ला, पायाभूत सुविधा, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन संभाव्य उद्योजकांना मदत केली जाते. जर तुम्हाला कांदा आणि लसूण संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल तर कृषी व्यवसाय उद्भावन केंद्र तुम्हाला मदत करायला तयार आहे. उद्योजक बंधूंनो, या योजनेचे उद्दिष्ट कृषी व्यवसाय परिसंस्थेतील संभाव्य उद्योजकांना प्रशिक्षण देऊन क्षमता निर्माण करणे हे आहे. जे शेतकरी कांदा आणि लसूण प्रक्रियेशी संबंधित व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत त्यांना ABI मध्ये उद्भवनार्थी म्हणून अर्ज करावा लागेल. MOU स्वाक्षरीच्या वेळी शेतकऱ्यांना 5,000 रुपये जमा करावे लागतील आणि जर ते ABI अंतर्गत जागेत काम करू इच्छित असतील तर त्यांच्याकडून 5,000 रुपये प्रतिमाह शुल्क आकारले जाईल. ABI अंतर्गत कस्टम हायरिंग केंद्राची स्थापना करण्यात आली आहे, जिथे कांदा आणि लसूण प्रक्रिया करण्याच्या अनेक यंत्रसामग्री उपलब्ध आहेत, जसे की कांदा आणि लसूण सोलण्याचे यंत्र, पेस्ट बनविण्याचे यंत्र, कांद्याचे तेल काढण्याचे यंत्र, कांदा पावडर बनविण्याचे यंत्र आणि कांदा प्रतवारी यंत्र. इच्छुक शेतकरी या यंत्रांचा भाड्याने वापर करू शकतात. कृषी व्यवसाय इन्क्युबेशन केंद्र संभाव्य उद्योजकांना व्यवसायाची व्यवहार्यता सुरक्षित करण्यासाठी आणि बाजारामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नेटवर्किंग सहाय्य तसेच ब्रँडिंग, प्रमाणन आणि मार्केटिंगसाठी सल्ला व मार्गदर्शन देखील प्रदान करते. हे केंद्र विविध शासकीय योजनांसोबत मार्गदर्शन आणि जोडणी करण्यात देखील मदत करते, जसे की स्टार्टअप इंडिया, जिल्हा उद्योग केंद्र आणि नाबार्ड. तसेच तुम्हाला विविध प्रकारच्या कंपन्यांशी संपर्क साधण्यास मदत करते. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आता आपण संस्थेच्या काही महत्त्वपूर्ण घडामोडींबद्दल जाणून घेऊया. संस्थेचे संचालक डॉक्टर विजय महाजन व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर राजीव काळे यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या 96व्या स्थापना दिवसाच्या व तंत्रज्ञान दिनाच्या तांत्रिक प्रात्यक्षिकामध्ये विशेष सहभाग घेतला.
भीमाशक्ती आणि भीमाशुभ्रा या कांद्याच्या वाणांच्या व्यावसायीकरणासाठी संस्थेने राज सीड्स ट्रेडर्स भोपाळ, ओम गायत्री FPC नाशिक, माहोर सीड कंपनी जालना यांच्याशी सामंजस्य करार केला. 29 जुलै 2024 रोजी ICAR अटारी पुणे यांनी सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत महाराष्ट्रातील कृषी विज्ञान केंद्रांसाठी आयोजित केलेल्या सहकार्य कार्यशाळेत डॉक्टर विजय महाजन, प्रधान शास्त्रज्ञ डॉक्टर शैलेंद्र गाडगे आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर राजीव काळे यांचा सहभाग झाला. शेतकरी बंधू भगिनींनो, कांदा व लसूण पिकाशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी आपण संस्थेशी व्हॉट्सअप किंवा फोनवरतीही संपर्क साधू शकता. त्यासाठी संस्थेचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8459715576. संस्थेच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या अंकामध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूयात नवीन अंकात, नवीन तंत्रज्ञान, नवीन घडामोडी आणि तुमच्या समस्यांचे समाधान घेऊन. तोपर्यंत नमस्कार. जय किसान, जय विज्ञान.